हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण केळी या झाडाची माहिती घेणार आहोत. केळी हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. क्षेत्र आणि उत्पादनाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा नंबर लागतो. तुमच्याकडे खोल, काळी जमीन आणि मुबलक पाणी असेल तर या पिकातून चांगले उत्पादन घेऊ शकता. केळी पिकाच्या सुधारित केळी लागवड केली तर त्याचा जास्त फायदा होतो. अशा प्रकारे ही शेती करावी याची माहिती आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. केळीची लागवड 2 हंगामात केली जाते. मृग हंगामात म्हणजे जून ते जुलै या महिन्यात कांदेबाग केळीची लागवड ऑक्टोबर महिन्यात करतात. कांदेबाग लागवडीपासून मिळणारे उत्पादन मृगबाग लागवडीपासून मिळणाऱ्या उत्पादनापेक्षा कमी असतं, पण बाजारभाव मात्र चांगला मिळतो. म्हणजे जास्त उत्पादनासाठी केळी जून-जुलै या महिन्यात लावावी आणि भाव चांगला पाहिजे असेल तर ऑक्टोबर महिन्यात लावावी. लागवडीपासून योग्य व्यवस्थापन ठेवले तर चांगले उत्पन्न मिळते. केळीविषयी एक छोटीशी कविता. ना फांद्यांचा पसारा ना काट्यांचे कवच, तरीही उभे हे झाड लेवून हिरवेपण स्वच्छ. जसे आयुष्य असावे सरळ आणि साधे, विनाकारण न गुंफलेले अहंकाराचे धागे. स्वतःला झिजवून परोपकार हाच ध्यास, पानापानातून मांडतो तृप्तीचा हा घास. ऊन सोसतो माथ्यावर सावळी पायथ्याशी देते, कापले गेले तरी पुन्हा नव्या जोमाने येते. जशी वंशाची वेळ तसा हा केळीचा खांब, पुढच्या पिढीसाठी देतो स्वतःलाच तो अंश. फळ देताना झाड हे पूर्णपणे वागते, खऱ्या मोठेपणाचे लक्षण नम्रतेतच असते. असावे केळीसारखे सर्वस्व अर्पण करणारे, मरतानाही मागे गोडवा सोडून जाणारे. नश्वर या देहाचा असावा असाच उपयोग, जसा केळीच्या झाडाचा प्रत्येक अंग आणि भाग. केळीचं झाड फळ आल्यावर वागते जो मोठ्या माणसांचा एक संदेश आहे. परोपकार केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग, पान, फूल, खोड, फळ उपयोगात येते. पुनर्जन्म मुख्य झाड कापल्यावर बाजूने फुटणारे फुटवे वंश सातत्याचे प्रतीक मानले जाते. केळीच्या लागवडीचा हंगाम हा हवामानानुसार बदलत असतो, कारण हवामानाचा परिणाम केळीच्या वाढीवर होतो. फळे तयार होण्यास लागणारा वेळ यावर ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्याने केळी मे ते जुलै महिन्यात केळफूल बाहेर पडते, तर ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात केळी काढणीस तयार होतात. ऑक्टोबर लागवडीचे वैशिष्ट्य असे की पिकाची वाढ सावकाश होत असली तरी ती पूर्ण होते. जून लागवडीपेक्षा ऑक्टोबर लागवडीत फळे जास्त टिकतात. केळीसाठी मध्यम ते भारी, कसदार आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीची खोली 60 सेंटीमीटर तर जमिनीची सामू 7.5 ते 8 दरम्यान असावा. जाणून घेण्यासाठी केळी लागवडीवर माती परीक्षण करणे गरजेचे आहे. केळीची शेती करायला कंद मुणव्यांची लागवड करावी लागत असते. मुणवे म्हणजे खोडाचा अर्धा जमिनीचा अर्धा जमिनीवर आडवा वाढणारा भाग. याचा उपयोग अभिवृद्धीसाठी केला जातो. कंद निवडताना काळजी घ्यावी व मुणव्याचे वय 3 ते 4 महिन्याचे असावे. कंद उभट किंवा नारळाच्या आकाराचे असावे. कंदावर 3 ते 4 रिंगा ठेवून खालच्या बाजूने वरवर कंद तासून घ्यावे. रोपे एकसारख्या वाढीची 1 ते 1.5 फूट उंचीची आणि किमान 6 ते 7 पाने असलेली असावी. आता समजा तुम्हाला केळीची लागवड केली, पण पिकाची काळजी कशी घ्यावी? केळीची लागवड करताना